तमाम माता आणि बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे। तर बघा, लाडकी बहीण योजना संदर्भात आतापर्यंतची सगळ्यात मोठी अपडेट आणि महत्त्वाची खुशखबर आलेली आहे। तर सर्व माता आणि बहिणींसाठी ही खुशखबर आलेली आहे। तर आता नवे मुख्यमंत्री लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 2100 रुपये पाठवण्याबाबतीत अपडेट आलेली ऑफिशियल अपडेट आहे। तर 25,000 रुपयांची आता वाटप करण्यात येण्यासंदर्भात अपडेट आलेली आहे। 25,000 रुपये वाटप संदर्भात आतापर्यंतची सगळ्यात मोठी अपडेट आलेली आहे। तर तुमचं बँक अकाउंट तुम्हाला चेक करायचं आहे। महत्त्वाचं म्हणजे जी काही ऑफिशियल अपडेट आलेली लाडकी बहीण योजनेसंदर्भात तीच डिटेलमध्ये मी तुम्हाला देणार आहे की नवे मुख्यमंत्र्यांनी काय आदेश दिलेले लाडक्या बहिणींना 25,000 रुपये देण्याबाबतीत। तर आज नवे मुख्यमंत्री यांचा हा निर्णय आहे। तर 26 नोव्हेंबर 2024 रोजीची ही अपडेट आणि बातमी आहे। तर सर्व बहिणींसाठी खुशखबर आहे। कोणाकोणाला पैसे भेटतील 2100 रुपयाप्रमाणे आणि 25,000 रुपये कोणाकोणाला भेटतील ते पण मी तुम्हाला सांगणार आहे। त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे तुमच्या खात्यामध्ये कधी पैसा पडणार आहे हे पण मी तुम्हाला याच व्हिडिओच्या आज सांगणार आहे। तर सर्व बहिणींसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामुळे सर्वांना रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत पहा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा। सर्वप्रथम तुम्हाला लाडक्या बहीण योजनेसंदर्भात अपडेट आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत असते। तर आज रोजी आचारसंहिता संपलेली आणि महत्त्वाचं म्हणजे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होतील, किती वाजता होतील, सर्व काही तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी पुढे सांगणार आहे। तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। तर बघा माता आणि बहिणींनो, भरपूर अशा माता बहिणी त्यांनी अर्ज भरलेला आहे, त्यांना लाडक्या बहीण योजनेचे पैसे भेटलेले, परंतु अशा पण बहिणी की त्यांना आतापर्यंत कुठल्याही प्रकारचे पैसे एकही हप्ता अजून मिळालेला नाही आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे आता तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की महायुती जे काही आपलं सरकार आहे तर यांचा विजय झालेला आहे। महत्त्वाचं म्हणजे यांचं या ठिकाणी विजय झालेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे यांनीच हा निर्णय घेतलेला आहे। नवे मुख्यमंत्री साहेब कोण किंवा त्यांनी काय अपडेट दिलेली आहे सर्व काही मी तुम्हाला आता पुढे सांगणार आहे। त्याच्या अगोदर तुम्हाला एक महत्त्वाची अपडेट मी आता देतो। तर बघा, समोर तुम्ही पाहू शकतात, समोर तुम्हाला जे काही लेटर दिसत असेल, हे जे काही लेटर आहे तर हे तुमची जी काही आचारसंहिता होती इलेक्शनची लागलेली तर ती संपण्यासंदर्भात आहे। तर आचारसंहिता आज रोजीपासून संपलेली आहे, त्या संदर्भात हे लेटर आहे ऑफिशियल आणि ही पूर्णपणे ऑफिशियल अपडेट आहे स्टेट गव्हर्नमेंटची। आता महत्त्वाचं म्हणजे समोरची अपडेट काय, तर आता आचारसंहिता संपलेली आहे, तुमचे पैसे कधी येतील तेच मी तुम्हाला सांगतो। यादीमध्ये कोणाकोणाचं नाव असेल तर बघा माता आणि बहिणींनो, आतापर्यंत ज्यांना कुठलाही लाभ भेटलेला नाहीये, योजनेचा एकही रुपया आलेला नाहीये, त्यांना योजनेचे सर्व हप्ते आता भेटणार आहेत। सर्व हप्ते फक्त तुम्हाला दोन काम करायचे, पहिलं म्हणजे आधार लिंकिंग आणि दुसरं म्हणजे मोबाईल नंबर लिंकिंग। म्हणजे जे काही तुम्ही आधार लिंकिंग करताय बँकेमध्ये त्याला मोबाईल नंबर जो तुम्ही देताय तर तो सुद्धा लिंक असला पाहिजे, जेणेकरून तुम्ही चेक करू शकतात की तुमचं या ठिकाणी आधार लिंकिंग झालेलं आहे किंवा नाही, ते तुम्ही तसं पण चेक करू शकतात। आधार लिंकिंग करून घ्या। आता महत्त्वाचं म्हणजे कोणाकोणाच्या खात्यात पैसे येण्यासंदर्भात अपडेट आहे। तर आचारसंहिता आता संपलेली आणि महायुती सरकारचा विजय झालेला आहे, परंतु आता मुख्यमंत्री कोण, उपमुख्यमंत्री कोण, नगर विकास मंत्री कोण, बाल विकास मंत्री व महिला विकास मंत्री कोण हे अजून कळालेलं नाही आहे। आता महत्त्वाचं म्हणजे ज्या वेळेस हा निर्णय होईल त्याच्यानंतर तुमचे पैसे येतील का, तर तसं काही नाही आहे। ज्या पद्धतीने एकनाथजी शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे की या ठिकाणी महाविकास आघाडी म्हणजे या ठिकाणी महायुती सरकार या ठिकाणी ज्या पद्धतीने बळकट होईल, जसंही सशक्त होईल, त्याच्यानंतर लाडक्या बहीण योजनेचे पैसे 1500 रुपये प्रति महिन्यावरून 2100 रुपये प्रति महिना दिला जाणार आहे आणि त्या पद्धतीने सरकार बळकट झालेलं आहे। आणि महाविकास आघाडी सरकारने जे काही आश्वासने दिली होती ती नंतरची होती, यांच्यानंतरची होती, आता त्यांचा यामध्ये कुठलाही संबंध नाही आहे। ठीक आहे, आता महत्त्वाचं म्हणजे जे काही नवे मुख्यमंत्री साहेब आहे त्यांनी क्लिअर केलेलं होतं मागच्या वेळेस। आता महत्त्वाचं म्हणजे कधी तुमचे बँक खात्यामध्ये पैसे जमा होतील। तर बघा, जी काही अपडेट आलेली आहे त्यानुसार आचारसंहिता संपलेली आणि आता महत्त्वाचं म्हणजे 25,000 रुपये तुम्हाला भेटणार आहेत। आता हे 25,000 रुपये कुठले, तुम्हाला 2100 रुपये 2100 रुपये जर प्रति महिन्याला आता देण्यात येणार आहे आणि समोरचा जो काही डिसेंबरचा हप्ता आहे तर तो तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे 2100 रुपयाप्रमाणे। तो 2100 रुपयापासून तुम्हाला सुरू असणार आहे। जर आपण याचा विचार केला तर 2100 रुपयाप्रमाणे जर वर्षभराचे या ठिकाणी पैसे किती जमा होता तर 25,200 रुपये तुमचे एका वर्षाचे जमा होत आहे तुमच्या बँक खात्याला। तर ही आतापर्यंतची सगळ्यात मोठी अपडेट आहे माता आणि बहिणींनो।
तर आता डिसेंबरचे 2100 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होतील त्या संदर्भात अपडेट मी तुम्हाला आता देतो। तर बघा तुमचे जे काही पैसे आता आचारसंहिता संपलेली आहे, महत्त्वाचं म्हणजे समोरच्या महिन्यामध्ये 1 तारखेला 1 डिसेंबरला तुमच्या बँक खात्यामध्ये सर्व माता बहिणींच्या बँक खात्यामध्ये 2100 रुपये पुढचा डिसेंबरचा हप्ता जमा होईल अशी अपडेट समोर आलेली आहे। तोपर्यंत तुम्हाला आधार लिंकिंग, बँक सीडिंग जे काही तुमचे कामं असतील बाकी असतील ते सर्व तुम्हाला कंप्लीट करायचे। त्याच्यानंतर तुमच्या बँक खात्यामध्ये डायरेक्टली ऑटोमॅटिकली पैसे जमा होऊन जातील। आता 25,000 रुपये कोणाला भेटणार आहे आणि समोरचे हप्ते कोणाला भेटतील, तर ज्यांना आतापर्यंत कुठल्याही प्रकारचे पैसे भेटलेले नाही आहे, कुठलाही लाभ भेटलेला नाही आहे, त्यांना जेवढे पण बाकी पैसे आहे तेवढे सगळे तुम्हाला भेटून जाणार आहे माता आणि बहिणींनो। आणि ज्यांना आतापर्यंत अनेक हप्ते भेटलेले त्यांना समोरचा हप्ता भेटेल 2100 रुपये प्रमाणे। तिथे तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले की SMS येणार आहे। असा SMS आला की लगेच तुम्हाला कळेल की आता बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्यात आलेले आहे। तर हे सर्व तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे। सर्व माता बहिणींसाठी खुशखबर आहे। तर लाडक्या बहिणीचा जो काही हप्ता होता त्याच्यामध्ये वाढ करण्यात येणार आहे आणि होईलच, समोरचा हप्ता वाढूनच तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल। आचारसंहिता पण संपलेली आहे। आज महत्त्वाचं म्हणजे 26 तारीख होती आणि एवढेच निर्णय झालेले आहेत। तुम्हाला जे काही पैसे आहे लाडक्या बहीण योजनेचे 2100 रुपये ते तुम्हाला 1 तारखेनंतर भेटणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे 25,000 रुपये प्रतिवर्षाला तुम्हाला भेटणार आहे। आता महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला 2 कामं करून घ्यायचे। पहिलं म्हणजे आधार लिंकिंग आणि दुसरं म्हणजे त्याला मोबाईल नंबर लिंकिंग करायसाठी देऊन द्यायचा आहे। आय होप व्हिडिओ लक्षात आला असेल। सर्व माता बहिणींनो तुमचे जेवढे पण पेंडिंग काम आहे तेवढे पूर्ण करून घ्या। यामध्ये तुम्हाला एवढं सांगू इच्छुक आहे मी, त्याच्यानंतरच तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतील। आता तुमचं कोणत्या बँकमध्ये अकाउंट आहे, तुम्हाला किती हप्ते आले ते तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे। व्हिडिओला लाईक करायचं आहे। या व्हिडिओला जास्तीत जास्त माता बहिणींपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सर्वप्रथम मीच तुम्हाला लाडक्या बहीण योजनेसंदर्भात अपडेट आपल्या चॅनलवरती देत असतो। तर फायनली तुमच्या लक्षात आलं असेल। तर या व्हिडिओमध्ये एवढंच, पुढची माहिती पाहू पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।